तौंदी घाट येथील व्हाईट हाऊसमध्ये शुगर फॅक्टरीच्या स्क्रॅप टेंडरवरून झालेल्या गाजलेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी अरमान मोमीन याला चिकोडी जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला। आरोपीतर्फे ॲडव्होकेट रोहित पाटील आणि ॲडव्होकेट एस दोडमणी यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली। 20 जून 2026 रोजी तौंदी घाट येथील व्हाईट हाऊसमध्ये महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील व्यापाऱ्यांची शुगर फॅक्टरीच्या स्क्रॅप टेंडरसाठी बोली प्रक्रिया सुरू होती। यावेळी टेंडर घेण्याच्या वादातून आरोपी अरमान मोमीन आणि सुखराज घाटगे यांच्यात वाद निर्माण झाला। त्यांच्यात सुखराज घाटगे व त्यांच्या सुमारे 15 साथीदारांनी दांडके व शस्त्राच्या जोरावर अरमान मोमीन याला धमकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या दरम्यान झालेल्या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर अरमान मोमीन याला अटक करण्यात आली होती। जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे ॲडव्होकेट रोहित पाटील व ॲडव्होकेट एस दोडमणी यांनी उच्च न्यायालयातील संबंधित निर्णयाचा आधार देत आरोपीची कायदेशीर बाजू सविस्तरपणे मांडली। तपासाच्या सद्यस्थितीचा तसेच पुराव्यांचा विचार करून चिकोडी जिल्हा व सत्र न्यायालयाने अरमान मोमीन याचा जामीन अर्ज मंजूर केला।